मंडळी, सणासुदीच्या काळात आपण सगळेच पनीरवर ताव मारत असतो. एकतर घरात आपण पनीरचे वेगवेगळे पदार्थ बनवतो किंवा हॉटेलमध्ये जाऊन पनीरच्या वेगवेगळ्या भाज्यांचा आस्वाद घेतो. मात्र तुम्ही जे पनीर खाताय ते खरंच शुद्ध आहे का? तुम्ही खात असलेल्या पनीरमध्ये भेसळही असू शकते. पाहूयात. तुम्ही खाताय बनावट पनीर. तुमच्या ताटात पनीर की तेलाचा गोळा? बोगस पनीर खाल तर आजारी पडाल. मध्यमवर्गीयांची चमचमीत जेवणाची कल्पना पनीर पासून सुरू होते आणि पनीर पर्यंत संपते. मटर पनीर, पनीर अंगारा, पनीर लाजवाब, पनीर लबाबदार, पालक पनीर, पनीर टिक्का अशी न संपणारी पनीरच्या पदार्थांची यादी आपल्याला हॉटेलमध्ये पाहायला मिळते. हॉटेल्सच्या मेनूमध्ये पनीरच्या पदार्थांचं एक पानच असतं. पण तुम्ही चवीनं जे पनीर खाता ते खरंच दुधापासून बनतं का? हा आता संशोधनाचा विषय झालाय. कारण गेल्या काही दिवसांपासून बनावट पनीर विक्रीचा सुळसुळाट झालाय. जाणकारांच्या मते दूध डेअरीमध्ये जेवढं पनीर तयार होतं त्यापेक्षाही जास्त पनीरचा पुरवठा बाजारात होतोय. त्यामुळे भेसळयुक्त पनीर अनेकांच्या ताटात वाढलं जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. दुधापासून न बनवता वनस्पती तेलापासून बनवलेलं पनीर सामान्यांच्या माथी मारलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. भेसळयुक्त पनीर बनवण्यासाठी स्किम्ड मिल्क पावडरचा वापर होतो. स्टार्चचाही वापर भेसळयुक्त पनीर बनवण्यासाठी होतो. पाम तेलाचा वापर करून हे पनीर बनवलं जातं. पाम तेलापासून बनवलेल्या पनीरला ॲनालॉग पनीर असं म्हटलं जातं. आता तुम्ही म्हणाल, बाजारात एवढं बनावट पनीर विक्रीला आहे, मग कोणत्या पनीरवर आम्ही विश्वास ठेवायचा? पनीर बनावट आहे की शुद्ध हे कसं ओळखायचं? ओळखण्यासाठी काही पद्धती आहेत का? तर हो, तुम्हालाही बनावट आणि शुद्ध पनीर ओळखता येणार आहे. शुद्ध पनीरला दुधाचा हलकासा वास येतो. पनीरला दुधाचा वास येत नसेल तर ते बनावट समजावं. बनावट पनीर चवीला थोडं वेगळं लागतं. बनावट पनीर रबरासारखं चिवट लागतं. दुधापासून बनलेलं अस्सल पनीर मऊ असतं. पनीर बनवण्यासाठी मोठा खर्च येतो, मात्र तरीही आपल्याला मार्केटमध्ये स्वस्त पनीर सहज उपलब्ध होतं आणि ते पनीर आपण घेऊन खातो. शुद्ध पनीर तुम्हाला 450 रुपयाच्या खाली कोणी विकूच शकत नाही. दरम्यान मार्केटमध्ये तुम्हाला 100 किंवा 150 रुपयाला पनीर मिळत असेल तर त्यात भेसळ असण्याची दाट शक्यता आहे. या पनीरमध्ये बाजारात कमालीची भेसळ आढळली जाते. जेव्हा मला माझ्या घरचा दूधवाला जो स्वतः घरी पनीर बनवतो तो म्हणाला की सर, त्याने मला हिशोब सांगितला व्यवस्थित की किती दुधापासून किती पनीर बनतं, आणि तो म्हणे जर एखाद्याला थोडाफार मार्जिननी करायचं असेल तर 450 रुपयाच्या खाली तो पनीर विकूच शकत नाही. तेव्हा मला लक्षात आलं की बाजारात 150 आणि 200 रुपयाचं किंवा पनीर जेव्हा मिळतं ते तुम्हाला सर्रास फसवलं जातं. कारण त्याची मार्केट प्रोडक्शन कॉस्टच इतकी जास्त असते की ते त्या माणसाला 450 रुपये खाली जर जेन्युइन खरं पनीर असेल ते मिळणार नाही. पुढच्या महिन्यात दसरा आणि दिवाळी आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात दूध, दही, ताक, तूप, लोणी आणि त्यात प्रामुख्यानं पनीर देखील असतंच. सणासुदीच्या दिवसात मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारची भेसळ पाहायला मिळते आणि खास करून पनीरमध्ये तर सर्रासपणे भेसळ केली जाते. त्यामुळे पनीर घेताना सावधगिरी बाळगा. कोणी स्वस्त पनीर देत असेल तर घेताना 10 वेळा विचार करा. ज्याला पनीरमधली शुद्धता ओळखता येत असेल त्याच्या हातानंच पनीर घ्या आणि आपल्यासह आपल्या कुटुंबाला भेसळयुक्त पनीर खाण्यापासून वाचवा. योगेश खरे, झी 24 तास, नाशिक.